Hello friends, welcome back on our channel. So I am Anand Survase and we discuss about the first chapter of physics which is the rotational dynamics. Okay. So बघा आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर बद्दल स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपण बघतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बरोबर. याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ आहेत चॅनल वरती बघू शकता सगळेजण. आपला हा बीट आपण आज स्टडी करणार आहोत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण अगोदर दोन बीट बघितलेले आहेत. त्यामध्ये द पॉइंट मास टाइड टू द स्ट्रिंग. बरोबर. पुन्हा पॉइंट मास टाइड टू द रॉड. ओके. तिसरा बीट बघायचा आपल्या लक्षातला तो म्हणजे स्पेअर ऑफ डेथ. ओके. सो आपण डिस्कस करणार आहोत स्पेअर ऑफ डेथ या बीट बद्दल. ओके. आता स्पेअर ऑफ डेथ बघत असताना नेमकं काय असतं स्पेअर ऑफ डेथ हे अगोदर समजून घ्या सगळेच. बरोबर. तुम्हाला अगोदर हे कळणं गरजेचं आहे की स्पेअर ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय. आपल्या मराठीमध्ये जर आपण सांगायचं झालं तर त्याला मृत्यू गोल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मृत्यू गोल. आता इमॅजिन करू नका की बाबा एक असा गोल असतो ज्या गोल मध्ये आपण गेलो की मरतो माणूस, असं काही इमॅजिन करू नका. तो तसा प्रकार नसतो. जसं वॉल ऑफ डेथ आहे. बरोबर. वॉल ऑफ डेथ बघितलंय आपण अगोदर डिस्कस केलंय हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. बरोबर. मौत का कुवा. बरोबर. तेच असतं ना सर्कल मध्ये, सर्कस मध्ये आपल्या जे काही तुम्ही सर्कस बघता वगैरे सेम तसा भाग आहे. ओके. तसा भाग म्हणजे कसं तर याच्यामध्ये कसं असतं एक पूर्ण गोलाकाराचा स्पेअर असतो. स्पेअर म्हणजे काय एक हॅलो स्पेअर असतो. हॅलो स्पेअर म्हणजे कसं आहे जस्ट लाईक तुम्ही इमॅजिन करू शकता बॉल. आपलं जे बॉल असतो ना बॉल, त्या बॉल सारखं पण एक छोटा नाही खूप मोठा बॉल असतो. ओके. एक पूर्ण स्पेअर असतो मोठं असं. ते गेजचं स्पेअर असतं. गेजचं म्हणजे थोडक्यात त्याला गुंडाळे असतात पूर्णपणे असं. कळतं ना गेज सगळ्यांना. त्याचं एक स्पेअर असतो पूर्ण असं मोठा स्पेअर असतो आणि त्या स्पेअरच्या आतल्या साईडला स्पेअरच्या मध्ये जे टू व्हीलर्स असतात. बरोबर. काही ठिकाणी फोर व्हीलर पण टू व्हीलर्स जे चालून रायडर असतात ते त्याच्यामध्ये परफॉर्म करतात. बरोबर. मग ते हॉरिझॉन्टल सर्कलही परफॉर्म करतात, पुन्हा व्हर्टिकल सर्कलही परफॉर्म करतात. म्हणून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. कळलं सगळ्यांना काय सांगतोय. एक स्पेअर असतो ज्या स्पेअरच्या मध्ये आतल्या साईडला स्पेअरच्या मधून जे रायडर असतात, रायडर म्हणजे गाडी चालवणारे, ते सर्कल परफॉर्म करत असतात. बरोबर. त्यांची व्हेकल आहे किंवा त्यांची टू व्हीलर सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करतात. मग ते काय करतात तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला स्टार्ट करतात इथून बेसिक पासून इथूनच ते स्टार्ट करत असतात. बरोबर. मी बाजूला दाखवतो का. जस्ट इमॅजिन करा की हा एक स्पेअर ऑफ डेथ आहे. ओके. एक स्पेअर आहे, फक्त एक स्पेअर आहे जे गेजचं स्पेअर म्हणजे त्याला असं हे अशा प्रकारचं असतं. ओके. जसं आपण त्याला म्हणतो की लोखंडाच्या चांगल्या मजबूत तारा गुंडाळलेल्या असतात. ओके. अशी जाळीचं स्पेअर असतं पूर्ण. स्पेअर कळते ना सगळ्यांना. पूर्ण गोलाकार असतं स्पेअर असतं. मग ह्याच्या इनसाइडला आतल्या साईडला काय होतं की जेव्हा रायडर स्टार्ट करतात त्या अगोदर लोक असं एक या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. स्टार्टिंगला व्हर्टिकल अशा प्रकारचे असं करत करत सेंटरला या ठिकाणी असं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि नंतर मग चालू करतात ते म्हणजे काय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सॉरी अगोदर हॉरिझॉन्टल करतात. हे हॉरिझॉन्टल आहे. सॉरी अगोदर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि मग नंतर काय करतात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ते त्या स्पेअरच्या आतल्या साईडला मधून परफॉर्म करतात. कळतंय आता काय करतात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं परफॉर्म करतात स्पेअरच्या आतल्या साईडला. मग ते परफॉर्म कसं करतात. बरोबर. ते कशामुळे परफॉर्म करतात, त्यांची व्हेलॉसिटी काय पाहिजे. बरोबर का नाही. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण आज या बीट मध्ये करणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा हा जो बीट आहे तो बीट टोटली पूर्णपणे सेम ऍज द मास टाइड टू द स्ट्रिंग याच्याशी जे आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलंय. लेक्चर नंबर 13 याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. बरोबर. त्यामध्ये आपण बघितलं होतं की द पॉइंट मास टाइड टू द स्ट्रिंग. जर एखाद्या दोरीला आपण पॉइंट मास जोडल्यानंतर ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची असणारी व्हेलॉसिटी आणि याच्यामधली व्हेलॉसिटी ही दोन्ही कशी असते आपली सेम असते. त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन काही वेगळं सांगण्याची गरज नाही. डेरिव्हेशन डायरेक्ट आपण सांगू शकतो. आपण शिकलेलं आहे बघा तुमच्या समोर मी दाखवतो का. आपण अगोदर स्टडी केलं होता जस्ट काही अशा प्रकारचं एक मास टाइड टू द स्ट्रिंग. बरोबर. मग ह्याला जेव्हा आपण काय करतो की मोशन देतो. बरोबर. हे का ह्याला जर आपण एनर्जी प्रोव्हाइड केलं तर हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे अशा वेळेस त्याची अप साईडला म्हणजे वरच्या साईडला अप्पर मोस्ट साईडला असणारी व्हेलॉसिटी, लोअर मोस्ट व्हेलॉसिटी, बरोबर मिडला व्हेलॉसिटी आपण काढलेलं आहे. मग तीच व्हेलॉसिटी या ठिकाणी पण सेम याच्यासारखंच हे सुद्धा कसं आहे सेम ऍज आहे. तो कन्सेप्ट वेगळा नाही. जसं आपलं स्ट्रिंगचं आहे ना कन्सेप्ट
या कन्सेप्ट सारखाच हा कन्सेप्ट आहे. बरोबर, आलं लक्षात सगळ्यांना आता? म्हणजे काय कळलं आपल्याला की याची जी व्हेलॉसिटी असते, बरोबर, अप्पर मोस्टला व्हेलॉसिटी आपण बघितली बघा स्ट्रिंगची, ती काय असते आपली रूट आरजी असते. लोअर मोस्टला रूट 5 आरजी, बरोबर. पुन्हा मिडला किती असते रूट 3 आरजी. मग सेम तसं असणार याच्यामध्ये पण, बरोबर. हा जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तो टॉपला असेल, मिडला असेल, या ठिकाणी लोअर मोस्टला असेल तर व्हेलॉसिटी सारखी असणार आहे. हा, पण एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, तो म्हणजे कुठला, तर त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन असते, इथं टेन्शन नाही. बरं, इथं असं नाही, असं इमॅजिन करू नका की सेम आहे म्हणजे याच्यामध्ये खाली सेंटरला एखादी दोरी बांधली असते, त्या दोरीला ती गाडी बांधलेली असते, तसा काही प्रकार नसतो. बरं, म्हणजे स्ट्रिंग या ठिकाणी नसते, बरोबर. मग तुम्ही म्हणताल की सर स्ट्रिंग नाहीये तर मग हे सर्क्युलर मोशन परफॉर्म का बरं करतंय, बरोबर. याच्यामध्ये असा प्रश्न पडतो ना, आपण शिकलेलं आहे की जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं जातं तेव्हा तिथं सेंट्रिपिटल फोर्स गरजेचं आहे. मग त्या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे ते टेन्शन सेंट्रिपिटल फोर्स म्हणून वर्क करतं, बरोबर आहे, ते प्रोव्हाइड करतं टेन्शन. पण आता इथं स्ट्रिंगच नाही, मग टेन्शनच नाही, मग सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? असे जे क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्यांचे आन्सर तुम्हाला मिळून जातील. सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चला, मिळून जाईल. ओके, सो काय सांगतो बघा आता, 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एक स्पेअर ऑफ डेथ म्हणजे काय कळलं असेल सगळ्यांना. ओके, आता बघू व्हेलॉसिटी काय आहे ते अगोदर सांगतो मी, वाटलं असतं तुम्हाला व्हेलॉसिटी काय असते. आता समजा का या ठिकाणी एक स्पेअर ऑफ डेथ आहे, त्याचा फक्त आपण हा काफ घेतलेला आहे, बरोबर. एक पार्ट घेतलाय आपण त्याचा, त्याच्यामध्ये आपलं व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला. इथं व्हेकल आहे इनसाइडला, जस्ट इमॅजिन करा ज्याचे, आणि हा जो स्पेअर आहे याचं रेडियस आपण आर म्हटलं, बरोबर. आता सो व्हेलॉसिटी बघायचं आपण अगोदर. व्हेलॉसिटी सांगू, जेव्हा तो एकदम लोअर मोस्ट पोझिशन असतो त्याला मी ए पोझिशन म्हणतो, त्याला त्याची व्हेलॉसिटी, त्याला आपण व्ही म्हणू, तर ती व्हेलॉसिटी असते रूट मध्ये 5 आरजी. ही कशी आली, काय आली, कशामुळे काढली सरांनी, तर या सगळ्यांचे आन्सर तुम्हाला लेक्चर नंबर 13 तुम्ही सर्च करावर की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बाय आनंद सर सर्च करा, मिळून जाईल. त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 13 हा रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरचा, किंवा याच्या प्लेलिस्ट मध्ये जावा. रोटेशनल डायनामिक्सचं जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये 13 नंबरचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की व्हेलॉसिटी का बरं 5 रूट 5 आरजी का बरं आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टीचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. आणि हे लक्षात ठेवा की हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्पेअर ऑफ डेथ मधलं सेम ऍज आहे कुणाचं, स्ट्रिंगचं. ओके, सो बघा, आणि टॉपला असेल अप्पर मोस्ट पोझिशनला, तर या ठिकाणी याची व्हेलॉसिटी व्ही, त्याला आपण बी म्हणा या ठिकाणची पोझिशन. सो व्ही बी इज इक्वल असतंय रूट मध्ये आरजी. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे व्हेलॉसिटी ऍट अप्पर मोस्ट पोझिशन हे काय मिळेल आपल्याला, रूट मध्ये आरजी मिळणार आहे. आणि जर आपण मिड पोझिशनला बघितलं, सी पोझिशन, या ठिकाणची व्हेलॉसिटी व्हीसी म्हणतो. सो व्हीसी इज इक्वल असतंय रूट मध्ये 3 आरजी. ओके, ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सगळ्यात अगोदर सांगितलं व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी बघितलं आपण अप्पर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन आणि मिडला, बरोबर. सो काय काय असतंय, अप्पर मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी असते आपली रूट आरजी असते, लोअर मोस्ट पोझिशनला रूट 5 आरजी, आणि मिडला किती असते रूट 3 आरजी. ही व्हेलॉसिटी झाली. आता टेन्शन तर नाही या ठिकाणी, मग कोण येतं नेमकं, काय होतं या ठिकाणचं. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे सर्क्युलर मोशन परफॉर्म कुणामुळे करतं, किंवा या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून कोण काम करतं ते आपण बघतो. ओके, सो मी अगोदर हे तुमच्या समोरचं क्लीन करतोय. बघा आता काय सांगतोय, महत्वाचा कन्सेप्ट आहे, सिंपल कन्सेप्ट आहे, इझी मध्ये लक्षात येऊन जाईल सगळ्यांना, अशी कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, स्ट्रिंग तर नाही, बरोबर. मग स्ट्रिंग नसल्यामुळे काय, व्हेकल जर या ठिकाणी असेल तर याचं वेट असते, बरोबर. वेट काय असणार आहे लक्षात ठेवा, व्हेकल आहे, रायडर आहे म्हटल्यानंतर वेट असणार आहे, जे डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं वेट एमजी. इथं पण तसं असेल, ह्या डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट एमजी असेल, इथं पण तसंच असणार आहे, हे वेट आपलं डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट एमजी असणार आहे, बरोबर आहे. आता त्यासोबत आणखीन एक गोष्ट असते, ते म्हणजे कुठलं, तर नॉर्मल रिएक्शन. आपण शिकलेलं आहे बघा, आठवतंय का बघा, अगोदर बघितलं आपण, डिस्कस केलेलं आहे नॉर्मल रिएक्शन. ओके, आता नॉर्मल रिएक्शन बघायचं असताना तुम्हाला सांगितलं होतं की नॉर्मल रिएक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. लक्षात घ्या, नॉर्मल रिएक्शन सरफेसला कशी असते, परपेंडिक्युलर. मग हा सरफेस असेल तर नॉर्मल रिएक्शन ही असणार आहे, बरोबर आहे नाही का. ओके, तो हा इथं आपलं व्हेकल असेल तर सरफेस असं झाला, मग नॉर्मल रिएक्शन ही नॉर्मल रिएक्शन झाली.
एन, बरोबर. इथं असेल तर सरफेस असं आहे, नॉर्मल रिएक्शन या साईडला झाली ती एन झाली आपली, बरोबर. प्रत्येक ठिकाणचं नॉर्मल रिएक्शन सुद्धा या ठिकाणी डिफरंट असतं, ते पण बघू आपण. सो बघा, नॉर्मल रिएक्शन टेन्शनच्या ऐवजी इथं काय येतं, आता नॉर्मल रिएक्शन येतं. आला कन्सेप्ट, कळाला सगळ्यांना काय सांगतोय, हा पॉइंट लक्षात ठेवा. स्प्रिंग मध्ये कोण आहे, टेन्शन आहे, तसं स्पेअर ऑफ डेथ मध्ये कोण आहे, टेन्शनच्या ऐवजी नॉर्मल रिएक्शन आहे. ओके, मग ते किती असतं ते बघूत आपण. सो बघा, सगळ्यात अगोदर आपण लोअर मोस्ट पोझिशनला बघूत नॉर्मल रिएक्शन, त्यात एन ए बघूत या ठिकाणचं. सो बघा, नॉर्मल रिएक्शन सेंटरकडे चाललंय, बरोबर. वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. मग आपल्याला माहित आहे हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करायलाय, म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर रिझल्टंट फोर्स टुवर्ड्स द सेंटर, बरोबर आहे की नाही. सेंटरकडे जाणारं रिझल्टंट फोर्स. माझं रिझल्टंट फोर्स किती आहे का, हे इकडे वर चाललंय एन, ह्याला थोडं कमी करायला ना, अपोज करलंय कोण, एम जे. मग रिझल्टंट किती असणार आहे आपल्या का, तर एन ए मायनस एम जी हे रिझल्टंट असणार आहे. आणि हे रिझल्टंट फोर्स टुवर्ड्स द सेंटर म्हणजेच काय असतं आपलं सेंट्रिपिटल फोर्स, विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, बरोबर आहे. मग इथली जी व्हेलॉसिटी आहे ती ए व्हेलॉसिटी आहे, म्हणून आपण काय म्हणतो, व्ही म्हणून, बरोबर. सो व्ही ए तुम्हाला वापरता येईल. मग आपल्याला एन ए काढायचं आहे, नॉर्मल रिएक्शन काय मिळेल आपल्याला, आता लोअर मोस्ट पोझिशनला एन ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर प्लस एम जी. ओके, आता हे सेम आहे बघा, जसं टेन्शन आहे, आपण टेन्शन काढलं होतं, टी इज इक्वल टू काय होतं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी होतं. तेच आहे, टेन्शन तसंच असेल, फक्त एवढंच की टेन्शनच्या ऐवजी कोण आलंय, नॉर्मल रिएक्शन आले. ओके, सेम तसं तुम्ही आता अप्पर मोस्ट पोझिशनला पण काढू शकता. अप्पर मोस्ट पोझिशनला ह्या वरच्या पोझिशनला या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन काय म्हणू आपण, एनबी म्हणू, बरोबर. आता ते एनबी रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे बघा बरं, सेंटर येणार एन पण आहे आणि एन दोन्ही पण सेंटर आले, म्हणून एन ए एन बी प्लस एम जी विच इज इक्वल टू काय असणार आपलं, एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर असणार. ओके, सो फायनल मिळेल तुम्हाला एन बी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर मायनस एम जी. ओके, हे असेल नॉर्मल रिएक्शन, कुठं असेल ते अप्पर मोस्ट पोझिशन. आणि या ठिकाणी बघायचं झालं तर नॉर्मल रिएक्शन एनसी सी या पोझिशनला, तर रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स हेच नॉर्मल रिएक्शन आहे. वेट 3 परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे त्याचा काही इफेक्ट होणारच नाही. ओके, लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर फोर्सचा काही इफेक्ट होत नसतो, बरं, ते 0 असतं. सो या ठिकाणी एन आहे आपला, सो एन हेच काय आपलं इथलं सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणून एनसी इज इक्वल टू काय असेल, एम व्ही सी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, हे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. सो आपण नॉर्मल रिएक्शन काढलं, वेगवेगळ्या डिफरंट पोझिशनला व्हेलॉसिटी पण काढलं. आता याच्यानंतर आणखी 2 पॉईंट महत्वाचे मी याच्यामधले सांगतोय, ते म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, जेव्हा ऑब्जेक्ट किंवा जेव्हा एखादं व्हेकल, जेव्हा 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, रायडर असेल, हा स्पेअर ऑफ डेथ मध्ये काय करतोय की स्पेअर ऑफ डेथ मध्ये व्हर्टिकल हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो. मग काही वेळेस तो सर्कल आहे, आता बघा जेव्हा तो या ठिकाणी असेल आणि जर हॉरिझॉन्टल असेल तर बघा याचं सर्कल असं असणार आहे, स्मॉल सर्कल असणार आहे, बरोबर. आता जास्त असेल बघा, आता काय सर्कल बघा असं, म्हणजे काय जसं वर जाईल तर सर्कल आपला वाढत जाईल, सर्कल मोठा होतोय त्याचा, म्हणजेच काय होतंय, रेडियस वाढतं. लक्षात घ्या, सर्कल मोठं होतं म्हणजे कोण वाढतंय, रेडियस वाढतंय, बरोबर. आणि सर्कल लहान होते म्हणजे रेडियस लहान होते, हे क्लिअर करा. आता आणखीन काय, जेव्हा तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस पण असं असणार आहे बघा, तू बरोबर सेंटरलाच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल असं नाही, तू या ठिकाणी पण परफॉर्म करू शकतो ना, असं इकडे पण असू शकतोय, बरोबर का नाही, इथं पण असू शकतोय. मला सांगायचं एवढंच आहे की त्याचं सर्कल लहान मोठं असू शकतो, बरोबर. मग आपण काय सांगतो बघा, जर काय म्हणतो, जर जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा रायडर आहे तो व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल, त्याचं सर्कल जर लार्ज असेल, काय म्हणतोय, लार्जर हे सर्कल असेल, परफॉर्म करणारा सर्कल कसं असेल आपलं, लार्जर असेल, तर लिनियर व्हेलॉसिटी ही लार्जर असते. काय म्हणतोय, लिनियर व्हेलॉसिटी ही सुद्धा कशी असते आपली, लार्जर असते. बघा लक्षात द्या, सर्कल लार्जर असेल तर लिनियर व्हेलॉसिटी लार्जर, आणि सर्कल स्मॉल असेल, बघा म्हणतोय सर्कल कसं असेल आपला, स्मॉल असेल, लहान सर्कल जर तो परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस त्यातली अँग्युलर व्हेलॉसिटी लार्जर असते. काय म्हणतोय, अँग्युलर व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, किंवा लार्ज म्हणा किंवा मॅक्झिमम म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बरोबर.
काय मोर असते किंवा मोर पण म्हणू शकतो तुम्ही. लक्षात ठेवा, जर लार्जर सर्कल असेल तर लिनियर व्हेलॉसिटी जास्त असते आणि स्मॉल सर्कल असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असते. असं कसं आलं तर बरोबर हा प्रश्न बराच प्रश्न पडला की असं कसं म्हटले काय, तर त्याच्या मागचं सरळ कारण आहे. साधं रिझन, सरळ रिझन आपलं काय होतं तुम्ही इमॅजिन करू शकता. सर्कल लहान आहे बरोबर, स्पीड जर आपण तेवढीच ठेवली तर काय आपण शिकले बघा काय नेमकं का, तर त्या ठिकाणी जो अँगल आहे, चेंज इन अँगल, त्याला म्हणतो आपण अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर. मग अँगल मध्ये जो चेंज होणार आहे, स्पीड जर खाली असेल, सर्कल तेवढं लहानच असेल आपला, तर तो खाली इथं परफॉर्म करत असेल तर चेंज इन अँगल कसं असणार आहे, आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असेल. हा जर सर्कल मोठा असेल तर चेंज इन अँगल कमी असेल ना थोडंफार, आता प्रॉब्लेम होईल ना त्या ठिकाणचा. ओके, म्हणून लक्षात ठेवा. पण त्या ठिकाणची मग लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल आपली जास्त असेल. असं तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवता येईल. किंवा दुसरा आणखी साधा कन्सेप्ट आपला काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा बरोबर. आता मग व्ही अपॉन आर इज इक्वल टू काय असेल आपला ओमेगा बरोबर, असंही तुम्हाला सांगता येईल बरोबर. म्हणून लक्षात ठेवा का हे अशा प्रकारे असतंय. सो आपण जर आर कमी केलं तर ओमेगा वाढत जातो आणि इथं आर वाढवला तर व्ही काय होतो आपला वाढतो. म्हणजे काय लक्षात घ्या काय म्हणतो बघा, काय कळू द्या जरा. काय आर म्हणजे काय रेडियस, मग रेडियस वाढणं म्हणजे सर्कल वाढणं बरोबर. आता कसं आहे का, याचं सेंटर पासून गेल्यानंतर रेडियस फिक्स राहणार आहे. आपण काय म्हणतोय, हे जो सर्कल परफॉर्म करतोय स्पेअर मध्ये, ते प्रत्येक सर्कलचा रेडियस डिफरंट असू शकतो. व्हर्टिकल असेल खाली असं गोल फिरणार आहे, हॉरिझॉन्टल असेल तर तू या साईडला असेल तेव्हा इथं सर्कल त्याचं लहान असेल, इथं असं सर्कल थोडंसं मोठं होईल, इथं आला सर्कल आणखी मोठं होईल बरोबर. हे असं होतंय. त्याच्यामुळे काय त्याचा रेडियस जर वाढला तर व्ही म्हणजे काय लिनियर व्हेलॉसिटी काय होते वाढते. म्हणजे सर्कल मोठा, लिनियर व्हेलॉसिटी मोठी किंवा लिनियर व्हेलॉसिटी जास्त म्हणा. आणि इथं व्ही अपॉन आर, व्ही अपॉन आर म्हणजे काय, अपॉन आर आहे. अपॉन आर म्हणजे काय कळतंय का बघा, अपॉन आर म्हणजे काय, आर काय झालं आपलं कमी झालं. आर जर आपण कमी केलो तर व्ही काय होतं, ओमेगा काय होतं आपलं वाढतं. म्हणजे स्मॉल सर्कल असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी मोर आणि सर्कल लार्ज असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कसं असेल आपली, लिनियर व्हेलॉसिटी कसं असेल आपली मोर असेल. ओके, हे हा पण पॉईंट तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे आपण स्पेअर ऑफ डेथ हा बीट या ठिकाणी पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे. आता याच्यानंतर बघायचं आपल्याला ते म्हणजे काय, तर व्हेकल टॉप ऑफ द ब्रिज. ओके, जो काय आपला व्हर्टिकल ब्रिज असतो ना त्याच्या टॉपला जर व्हेकल असेल त्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते ते पण बघू. ह्या बीट मध्ये 2-3 पॉईंट लक्ष ठेवा. एक पहिला पॉईंट काय लक्ष ठेवायचं आपल्याला की ह्याचं पूर्णपणे सेम ऍज द मास टाईड टू द स्ट्रिंग असं परफॉर्म करतोय. दुसरी गोष्ट काय टेन्शन आहे, टेन्शनच्या ऐवजी इथं कोण असतंय नॉर्मल रिएक्शन असतं. त्या नॉर्मल रिएक्शनच्या व्हॅल्यू सगळ्यात पाठ करायची गरज नाही. तुम्ही जर अगोदरचं बीट जर लक्षात असेल वर द मास टाईड टू द स्ट्रिंग तर हा कन्सेप्ट तुम्हाला आपोआप कळून जातो. ओके, तर अशा प्रकारे आपण हा कन्सेप्ट बघितलोय. सोबत या आपण गोष्टी लक्षात ठेवा. जर सर्कल लार्ज असेल तर अँग्युलर लिनियर व्हेलॉसिटी मॅक्झिमम म्हणा आणि सर्कल स्मॉल असेल तर मग अँग्युलर व्हेलॉसिटी मॅक्झिमम म्हणा. ती कशी आहे इथून कळतं आपल्याला बरोबर. आर समोर आहे म्हणजे आर कसं आहे जास्त आहे, व्ही काय झालं आपलं जास्त. आणि आर जर कमी केलं आपण खाली घेतलो ना, खाली घेतलो म्हणजे आर कमी, एकमेकाला कसे झाले इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाले. आर कमी झाला म्हणजे सर्कल लहान झाला, सो ओमेगा काय झाला आपला जास्त झाला बरोबर. आणि व्हेकल जर एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल झाले असं आपण इमॅजिन करून लक्षात ठेवू शकतो. ओके, सो या अशा प्रकारे आपण हा कन्सेप्ट आपला कम्प्लीट केलेला आहे. सो स्पेअर ऑफ डेथ कम्प्लीट झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढचा बीट बघू. सो टुडे वी स्टॉप हिअर. आजचा व्हिडिओ खूप लहान आहे आणि आज आपण इथंच थांबू. सो सगळेजण आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, तुम्हाला नवीन नवीन प्रत्येक बीटचे सगळ्या बीटचे आपण पूर्णपणे तुमच्या 12th स्टँडर्डचे बोर्ड लेवलचे आणि सोबत सीईटी लेवल सुद्धा ऑल कन्सेप्ट या ठिकाणी घेणार. ओके, फिजिक्स, मॅथ आणि शक्य झालं तर आपण केमिस्ट्रीची सुद्धा कन्सेप्ट या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर.